संत ज्ञानेश्वर महाराजांचे नाव जरी उच्चारलं तरी आपल्या डोळ्यासमोर काही अद्भुत गोष्टी उभ्या राहतात. पहिली गोष्ट म्हणजे अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहिला. दुसरी, त्यांनी चालती भिंत चालवली. तिसरी, रेड्याच्या मुखातून वेद बोलवून दाखवले. आणि चौथी, अवघ्या 21व्या वर्षी त्यांनी संजीवनी समाधी घेतली. ज्ञानेश्वरी लिहिणं ही गोष्ट मान्य करायला थोडी सोपी वाटते, कारण विलक्षण बुद्धिमत्ता आणि आध्यात्मिक ज्ञान कमी वयातही प्राप्त होऊ शकतं. पण साध्या समाधीपेक्षा ती कशी वेगळी आणि अनेक संतांनी समाधी घेतली असताना ज्ञानेश्वर माऊलींची समाधी इतकी श्रेष्ठ का मानली जाते? भगवान राम जसे विष्णूंचे अवतार मानले जातात, तसेच ज्ञानेश्वर महाराजांनाही विष्णूंचा अंश अवतार का म्हटलं जातं? संजीवन समाधी घेताना त्यांनी कोणत्या योगमुद्रा धारण केल्या होत्या आणि एवढ्या लहान वयात त्यांनी समाधीचा निर्णय का घेतला? या सर्व गूढ प्रश्नांचा उलगडा आपण या कथेत करणार आहोत. कदाचित तुमच्यापैकी काही जण म्हणतील, असे चमत्कार होणं अशक्य आहे. पण संत ज्ञानेश्वरांच्या जीवनातील काही घटना अशा आहेत की त्या अगदी नास्तिक मनालाही विचार करायला भाग पाडतात. म्हणून ही कथा शेवटपर्यंत जरूर ऐका. पण या अद्भुत घटनांकडे जाण्याआधी ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनाची जडणघडण समजून घेणं आवश्यक आहे. आपेगावच्या कुलकर्णी कुटुंबात विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांच्या पोटी ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. परंतु त्यांच्या जन्माच्या काळातच त्यांच्या कुटुंबावर मोठं संकट कोसळलं होतं. त्यांचे वडील विठ्ठलपंत यांनी पूर्वी संन्यास स्वीकारला होता, पण नंतर संन्यास सोडून ते पुन्हा संसारात परतले. त्या काळाच्या कर्मठ समाजाला हे मान्य नव्हतं. परिणामी संपूर्ण कुटुंबाला वाईट टाकण्यात आलं. ज्ञानेश्वर, त्यांचे मोठे भाऊ निवृत्तीनाथ, धाकटे सोपानदेव आणि बहीण मुक्ताबाई या चारही भावंडांना समाजाकडून कठोर अपमान सहन करावा लागला. संन्यासाची मुलं म्हणून त्यांची हेटाळणी व्हायची, त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जायची. हे सर्व दुःख त्यांच्या आई वडिलांना असह्य झालं. शेवटी लोकांच्या छळाला कंटाळून आणि मुलांना आपल्यामुळे त्रास होऊ नये म्हणून त्यांच्या आई वडिलांनी जगाचा निरोप घेतला. क्षणात ही चारही मुलं पोरकी झाली. पण इतकं दुःख सहन करूनही ज्ञानेश्वर माऊलींच्या अंतःकरणात कुणाबद्दलही द्वेष निर्माण झाला नाही. उलट त्यांनी अपमान केला, त्यांना सत्य आणि ज्ञानाचा मार्ग दाखवण्याचा त्यांनी निश्चय केला. ज्ञानेश्वर महाराज हे संन्याशांची मुलं असल्यामुळे त्यांना मुंजीसाठी शुद्धपत्र आवश्यक होतं. धर्मपीठाकडून शुद्धपत्र मिळवण्यासाठी ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंड पैठण येथे गेली. पैठणमध्ये गोदावरीच्या काठावर असलेल्या नागघाट अत्यंत प्राचीन मानला जातो. याच ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांना एक कठीण आव्हान देण्यात आलं. धर्मपीठातील एका विद्वानाने उपहासाने म्हटलं, तू जीव आणि शिव यांचं ऐक्य सांगतोस ना? मग समोर येणाऱ्या या रेड्याच्या मुखातून वेद म्हणून दाखव. सर्वांच्या नजरा ज्ञानेश्वर महाराजांकडे वळाल्या, परंतु माऊलीच्या चेहऱ्यावर किंचितही अस्वस्थता नव्हती. ते शांतपणे म्हणाले, जे चैतन्य माझ्यात आहे तेच या रेड्यामध्ये सुद्धा आहे. ज्ञानेश्वर माऊली पुढे म्हणाले, जर माझी भक्ती आणि श्रद्धा, ईश्वराची अखंड निष्ठा खरी असेल तर हा रेडा सुद्धा वेद उच्चारल्याशिवाय राहणार नाही. असं बोलून त्यांनी त्या रेड्याच्या मस्तकावर प्रेमाने हात फिरवला. क्षणभर सगळीकडे शांतता पसरली होती. सभोवतीला उभे असलेले विद्वान, ब्राह्मण, सामान्य लोक सर्वजण श्वास रोखून त्या प्रसंगाकडे पाहत होते. आणि पुढच्या क्षणी अविश्वसनीय अशी घटना घडली. त्या रेड्याच्या मुखातून वेदमंत्राचे स्वर उमटू लागले. ज्यांनी उपहास केला होता त्यांचे चेहरे फिके पडले. ज्यांनी ज्ञानेश्वरांना कमी लेखलं होतं ते अवाक झाले. सर्वत्र आश्चर्याची लाट पसरली. त्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांचं वय अवघं 12 वर्ष होतं. भक्त परंपरेत हा प्रसंग अत्यंत प्रसिद्ध आहे. संत नामदेवाच्या गाथेत आणि पारंपरिक आख्यायिकामध्ये याचा उल्लेख आढळतो. आता इथे एक प्रश्न स्वाभाविकपणे उभा राहतो, रेडा बोलू तरी कसा शकतो? विद्वानाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर कोणताही प्राणी माणसासारखे स्पष्ट उच्चार करू शकत नाही, कारण प्राण्यांचं स्वरयंत्र, जिभेची रचना आणि मेंदूची क्षमता मानवी भाषेसाठी बनलेली नसते. मग हा चमत्कार कसा घडला? याबद्दल अनेक आध्यात्मिक मतप्रवाह आहेत.
काहींच्या मते विश्वातील प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक जीव हा सूक्ष्म ऊर्जेने जोडलेला असतो. योगी किंवा सिद्धपुरुष जर या अत्युच्च साधनेपर्यंत पोहोचले तर ते या सूक्ष्म ऊर्जेवर प्रभुत्व मिळवू शकतात. ते कंपन, नाद आणि चेतनेवर प्रभाव टाकू शकतात. कदाचित ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या योगशक्तीने त्या रेड्यातील सुप्त चेतना जागृत केल्या असावीत. किंवा हा प्रसंग एक प्रतीक असू शकतो की ईश्वर चैतन्य सर्व जीवांमध्ये समान आहे. परंतु ज्ञानेश्वर महाराजांच्या आयुष्यातील सर्वात मोठे गूढ अजूनही बाकी होते. ते म्हणजे त्यांनी घेतलेल्या संजीवन समाधी. संत योगी आणि महात्मे समाधी घेतात हे आपण ऐकलं आहे, पण संजीवन समाधी हा शब्द वेगळाच आहे. मग समाधी आणि संजीवन समाधी यात नेमका फरक काय आहे? साध्या समाधीत संत देहांचा त्याग करतात, म्हणजे प्राण शरीर सोडून निघून जातो आणि शरीर निर्जीव होतं. कालांतराने ते शरीर पंचमहाभूतांमध्ये विलीन होतं. पण संजीवन समाधी याहून पूर्ण वेगळी मानली जाते. संजीवन समाधीमध्ये संत शरीर पूर्णपणे सोडून जात नाहीत. ते प्राणशक्तीला शरीरातच एका अत्यंत सूक्ष्म अवस्थेत स्थिर करतात. ही योगातील अत्युच्च अवस्था मानली जाते. यात बाह्यदृष्ट्या शरीर स्थिर दिसतं, पण चेतनेचा लय पूर्णपणे वेगळ्या स्तरावर सुरू असतो. यामुळे संजीवन समाधी ही सामान्य मनुष्याच्या कल्पनेपलीकडची गोष्ट मानली जाते. आता प्रश्न असा निर्माण होतो की ज्ञानेश्वर माऊलींनी एवढ्या लहान वयात समाधी घेण्याचा निर्णय का घेतला? अवघ्या 21व्या वर्षी सामान्य मनुष्याला आयुष्य सुरू होतं, त्या वयात त्यांनी जगाचा निरोप का घ्यावा? याचं उत्तर त्यांच्या कार्यात दडलं आहे. अवघ्या काही वर्षात त्यांनी मानवजातीसाठी अमूल्य कार्य पूर्ण केले. ज्ञानेश्वरी लिहिली, अद्वैताचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला, भक्तीचा मार्ग सर्वांसाठी खुला केला, समाजासाठी भेद मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यांना जाणवलं पृथ्वीवरील आपलं कार्य पूर्ण झालं आहे. आता पुढचा प्रवास वेगळ्या स्तरावर सुरू होणार आहे. आणि मग आला तो दिवस ज्याने संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या इतिहासात अमीट ठसा उमटवला. तो दिवस होता कार्तिक कृष्ण त्रयोदशीचा. आळंदी नगरी त्या दिवशी एका विलक्षण दिव्य वातावरणाने भरून गेली होती. सर्वत्र एक अनामिक शांतता होती, पण त्या शांततेतही एक अद्भुत कंपन जाणवत होतं. जणू काही निसर्गालाच पुढे काय घडणार आहे याची जाणीव झाली होती. त्या दिवशी पहाटेपासूनच संत, महंत, वारकरी आणि अख्ख्या भक्त समाधीस्थळाभोवती जमा झाले होते. सर्वांच्या मनात एकच भावना होती, आज काहीतरी अद्वितीय घडणार आहे. माऊलींची सकाळची पूजा विधिवत पार पडली. मंत्रोच्चारांनी वातावरण भरून गेलं. भक्ताच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्याच वेळी त्यांच्या अंतःकरणात भक्ती आणि श्रद्धेचा महासागर उसळत होता. क्षणोक्षणी तो महत्वाचा वेळ जवळ येत होता. त्यानंतर श्री निवृत्तीनाथ पुढे आले. परंपरेनुसार असं सांगितलं जातं की त्यावेळी प्रत्यक्ष भगवंताची कृपादृष्टी त्या स्थळी होती. निवृत्तीनाथांनी प्रेमाने ज्ञानेश्वर माऊलींचा हात हातात घेतला. तो क्षण उपस्थित प्रत्येकासाठी असह्य भावनिक होता, कारण गुरु आणि शिष्य, मोठा भाऊ आणि धाकटा भाऊ या दोन्ही नात्यांचा सर्वोच्च मिलाप त्या क्षणी दिसत होता. हळूहळू माऊली समाधी विवाराच्या दिशेने चालू लागले. प्रत्येक पाऊल जणू काळाला थांबवत होता. भक्त स्तब्ध उभे होते. कोणाच्या ओठावर नामस्मरण होतं, कोणाच्या डोळ्यात अश्रू वाहत होते. समाधी विवारामध्ये प्रवेश केल्यानंतर माऊलींनी आसन ग्रहण केले. ते अत्यंत स्थिर बसले. त्यांच्या मुखावर विलक्षण तेज झळकत होतं. ना भीती, ना वेदना, ना विरह, फक्त शांत निर्मळ दिव्य समाधान. माऊलींनी सर्वांना नमस्कार केला. दोन्ही डोळे अलगद मिटले. श्वास सूक्ष्म होत गेला. आता ते पूर्णपणे अंतर्मुख झाले होते. असं सांगितलं जातं की त्या क्षणी त्यांनी विशेष योगमुद्रा धारण केली. अत्यंत उन्नत समाधी अवस्थेत जाण्यासाठी वापरली जाणारी मुद्रा. आणि त्यानंतर सुरू झाली ती प्रक्रिया जी सामान्य बुद्धीच्या पलीकडची मानली जाते. नाथ संप्रदायाच्या परंपरेनुसार ज्ञानेश्वर माऊलींच्या शरीरातील पंचमहाभूतांचा लय सुरू झाला. सर्वप्रथम पृथ्वी तत्वाचा लय झाला. स्थूल देहाची जडता सूक्ष्म होऊ लागली. त्यानंतर पृथ्वी तत्व जलतत्व विलीन झालं. जलतत्व अग्निवायूत विलीन झालं आणि शेवटी वायू आकाशतत्व सामावलं. ही प्रक्रिया केवळ तत्वज्ञान नव्हती. त्या ठिकाणी उपस्थित असलेले अनेक संतांना ती प्रत्यक्ष अनुभूती म्हणून जाणवली. अशी परंपरागत श्रद्धा आहे. जशी जशी पंचतत्वाची विलीन प्रक्रिया पुढे सरकत गेली तसं तसं माऊलींचं स्थूल रूप बदलू लागलं.
असं सांगितलं जातं की पृथ्वी आणि जलतत्वाचा लय झाल्यानंतर त्यांचा देह जणू प्रकाशमय झाला. जिथे काही क्षणापूर्वी मानवी शरीर होतं तिथे आता तेजाची दिव्य छटा प्रकट झाली. तो प्रकाश सामान्य नव्हता, तो शांत होता पण असह्य तेजस्वी होता. जिथे उपस्थित असलेल्या संतांना जणू ब्राह्मण अनुभवाची अनुभूती होत होती. काही वेळानंतर ते तेजही सूक्ष्म होत गेले. प्रकाशाचा आकार विरू लागला आणि मग उरला फक्त नाद, एक सूक्ष्म अखंड दिव्यनाद. जणू संपूर्ण ब्रह्मांडातील स्पंदन एका बिंदूत एकवटलं होतं. शेवटी तो नादही शांतपणे आकाशात विलीन झाला आणि संजीवन समाधीची प्रक्रिया पूर्ण झाली. हा प्रसंग वारकरी परंपरेत केवळ समाधी म्हणून पाहिला जात नाही, तो विश्वाशी पूर्ण एकरूप होण्याचा क्षण मानला जातो. म्हणूनच ज्ञानेश्वर माऊलींची संजीवनी समाधी अद्वितीय आणि सर्वोच्च मानली जाते. पण ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचं गोड इथे संपत नाही बरं का. खरं रहस्य तर समाधीनंतर सुरू होतं. म्हणूनच आळंदीला संत महात्मे नित्यतीर्थ म्हणतात. नित्यतीर्थ म्हणजे अशी पवित्र भूमी जी काळाच्या बंधनात अडकत नाही, जिथे सामान्य स्थळांसारखे निसर्गाचे नियम तंतोतंत लागू होत नाहीत. वारकरी परंपरेत अशी श्रद्धा आहे की माऊलींचं समाधी विवर आजही दिव्य चैतन्याने स्पंदित आहे. अनेक संतांनी या समाधी स्थळाबद्दल अद्भुत अनुभव सांगितले आहेत. असंही म्हटलं जातं की समाधी विवाराच्या अंतरंगात काळाचा प्रभाव अत्यंत क्षीण होतो. त्यामुळे शेकडो वर्षापूर्वी अर्पण केलेली फुलेही टवटवीत भासतात आणि अर्पण केलेला नैवेद्यही जणू तसाच असल्याची अनुभूती काही संतांनी वर्णन केली आहे. ही श्रद्धा आहे आणि वारकरी भावविश्वात तिचं विशेष स्थान आहे. असं मानलं जातं की या समाधी विहारात प्रवेश सामान्य देहाने शक्य नसतो. माऊलींची विशेष कृपा लाभल्याशिवाय त्या दिव्य स्थळाचं दर्शन अंतरंगातून होत नाही. याच कारणामुळे फार थोड्या संतांना या समाधीच्या सूक्ष्म अनुभवाचं भाग्य लाभल्याचं सांगितलं जातं. विशेष गोष्ट म्हणजे ज्यांनी या दिव्य अनुभूतीची वर्णन केलं त्यांच्या कथनात आश्चर्यकारक साम्य आढळतं. यामुळे अनेक भक्तांच्या श्रद्धेला अधिक बळ मिळतं. संत जनाबाईचा प्रसंग अत्यंत भावस्पर्शी मानला जातो. ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी सोहळ्याच्या वेळी त्या उपस्थित नव्हत्या. जेव्हा त्या नंतर प्रथमच आळंदीला आल्या होत्या तेव्हा त्यांच्या मनात एक वेदना होती. माऊलींच्या अंतिम दर्शनाला मी उपस्थित राहू शकले नाही. त्यांच्या या व्याकुळ भक्तिभावाने माऊली प्रसन्न झाले अशी परंपरा सांगते. म्हटलं जातं की माऊलींनी जनाबाईंना दिव्य अनुभूतीतून संपूर्ण समाधी सोहळा पुन्हा दाखवला. जणू काळ उलटला, जणू तो दिव्य क्षण पुन्हा साकार झाला. ही लीला माऊलींच्या अपार प्रेमाची साक्ष मानली जाते, कारण जनाबाईवर माऊलींचं प्रेम अत्यंत जिव्हाळ्याचं होतं. आता आणखी एक प्रसिद्ध प्रसंग पाहू. संत एकनाथ महाराजांशी संबंधित आख्यायिका वारकरी परंपरेत विशेष प्रसिद्ध आहे. असं सांगितलं जातं की माऊलीच्या गळ्यात अजान वृक्षाची एक मुळी टोचत होती. हा त्रास दूर करण्यासाठी संत एकनाथ महाराजांना अंतप्रेरणा मिळाली. ते समाधी विहारात गेले अशी परंपरागत कथा सांगते. समाधीच्या अंतरंगात प्रवेश करून त्यांनी ती मुळं कापली आणि माऊलींची सेवा केली. हा प्रसंग भक्तिभाव, सेवा आणि गुरुकृपेचा अद्भुत उपहार मानला जातो. त्यानंतरच्या काळातही काही महात्म्यांना माऊलींच्या समाधीविषयी विलक्षण अनुभूती आल्याचं प्रसंगित सांगितलं जातं. साधारण 200 वर्षापूर्वी काही संतांनी समाधी विहाराबद्दल केलेलं वर्णन वारकरी परंपरेत आजही सांगितलं जातं. या सर्व कथांकडे श्रद्धेने पाहणारे भक्त म्हणतात, माऊली आजही समाधीत जिवंत चैतन्य रूपाने विराजमान आहेत. ते केवळ इतिहासात नाही, ते आजही अनुभवात येतात. पण इथे एक प्रश्न पुन्हा उभा राहतो, या सर्व गोष्टी विज्ञानाच्या कसोटीवर टिकतात का, की या केवळ श्रद्धेच्या कथा आहेत? हा प्रश्न आजच्या विज्ञानवादी मनाला पडणं स्वाभाविक आहे, कारण आपण प्रत्येक गोष्ट पुरावा, तर्क आणि प्रयोगांच्या कसोटीवर मोजण्याची सवय लावून घेतली आहे. त्यामुळे रेड्याच्या मुखातून वेद बोलवणे, चालती भिंत किंवा संजीवन समाधीसारख्या घटना ऐकल्या की मनात संशय निर्माण होणं साहजिक आहे. अनेक जण म्हणतील, हे अशक्य आहे, मानवी शरीराने असं होऊ शकत नाही, हे फक्त आख्यायिक असतील. हा दृष्टिकोन चुकीचा नाही, पण दुसरी बाजूही तितकीच महत्त्वाची आहे. आपण विज्ञानाच्या आधारे आज प्रचंड प्रगती केली आहे, हे नक्की, परंतु एक सत्य आपण कधीच विसरू शकत नाही. या अफाट ब्रह्मांडातील
अत्यल्प भागच आपण समजू शकलो आहोत. आजही विश्वात असंख्य रहस्य दडलेली आहेत. अजूनही अशी अनेक तत्वशक्ती आणि नियम असू शकतात ज्यांचा शोध मानवाला लागायचा बाकी आहे. म्हणूनच अध्यात्मातील प्रत्येक गोष्ट लगेच अशक्य म्हणून नाकारता येत नाही. कारण अध्यात्माचा प्रवास हा फक्त बुद्धीचा नसतो, तो अनुभवाचा असतो. जे सिद्धपुरुष योगी आणि संत हजारो तासांची तपश्चर्या करतात, मन, प्राण आणि चेतनेवर प्रभुत्व मिळवतात, त्यांची अनुभूती सामान्य मनुष्याच्या अनुभवापेक्षा भिन्न असू शकते. आपण ज्या मर्यादित अनुभवातून जग पाहतो त्याच चौकटीत प्रत्येक गोष्ट बसवण्याचा प्रयत्न केला तर अनेक सूक्ष्म गोष्टी नजरेआड होऊ शकतात. संत ज्ञानेश्वर महाराजांचं जीवन आपल्याला हाच संदेश देतं. ते फक्त चमत्कार करणारे संत नव्हते. त्यांची खरी महानता त्यांच्या करुणेत होती. ज्यांनी अपमान केला त्यांच्यावरही ते प्रेम करायचे. समाजाने बहिष्कृत केलं तरी समाजालाच ज्ञान दिले आणि अत्यल्प आयुष्यात मानवतेसाठी अमर कार्य करून जाणं ही त्यांची खरी दिव्यता होती. ज्ञानेश्वर माऊलींची संजीवनी समाधी ही केवळ एक रहस्यमय घटना नाही, ती एक संदेश आहे. देह नश्वर आहे परंतु चैतन्य शाश्वत आहे. सीमितातून असीमात विलीन होणं, अहंकारातून परमात्म्यात सामावणं यालाच कदाचित संजीवन समाधी म्हणत असावेत. म्हणूनच वारकरी आजही प्रेमाने म्हणतात, ज्ञानोबा माऊली तुकाराम. शेकडो वर्ष उलटली, पिढ्या बदलल्या, काळ पुढे गेला, पण आळंदीतील माऊलींचं चैतन्य आजही लाखो भक्तांना तितकंच प्रेमाने आकर्षित करतं. श्रद्धा असो वा संशय, ज्ञानेश्वर माऊलींची कथा प्रत्येकाला एक प्रश्न विचारून जाते. मानवी अस्तित्वाची अंतिम सीमा नेमकी कुठपर्यंत आहे? आणि कदाचित काही प्रश्नांची उत्तरं शब्दात नाही तर अनुभूतीत सापडतात. ही कथा इथे संपते, पण माऊलींचं चैतन्य, त्यांची भक्ती आणि त्यांचा संदेश कधीच संपत नाही. तुम्हाला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील आणखी कोणता प्रसंग सर्वाधिक अद्भुत वाटतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.